हॅलो, नमस्कार. नमस्कार. वाट बघूया थोडा वेळ, आणखीन किती जण येत आहेत ते. आपण चौघच आहोत वाटतं आता सध्या. ओके. 4 पार्टिसिपंट दिसत आहेत मला. आपण बोलू शकतो तोपर्यंत. आपल्याला काही म्हणजे मला वाटतं नाही जास्त वेळ थांबायची गरज आहे. आपण चर्चा तर एटलिस्ट आपले इंट्रोडक्शन तर करू शकतो एकमेकांचे. माझं नाव दिनेश म्हात्रे, मी घणसोलीमध्ये राहतो, घणसोली नवी मुंबईमध्ये, आणि आपल्या आगरी कोळी समाजासाठी काम करतो जे काही शक्य असेल ते ज्या प्रकारे, आणि सध्या आगरी सेनेचं कार्यकर्ता आहे. इकडे माझ्यासोबत माझा भाऊ देखील आहे, दीपेश म्हात्रे. तर तुम्ही पण तुमची ओळख सांगा थोडक्यात. नमस्कार, माझे नाव कल्पेश पाटील. मी टिटवाळा, मांडा टिटवाळा येथे राहतो आणि सामाजिक कार्यामध्ये माझा थोडासा हातभार असतो गावातील. ओके. दीपेश, तुला अनम्यूट करावं लागेल. हॅलो. हा, मी दीपेश म्हात्रे. मी दिनेश म्हात्रेचा भाऊ आहे, घणसोलीमध्येच राहतो. मोरेश्वर पाटील, तुम्हाला ना अनम्यूट करावं लागेल तुमचं, आणि मग तुम्ही बोलू शकता, किंवा मी प्रयत्न करतो अनम्यूट करायचं तुम्हाला. हा, तुम्ही पण बोलू शकता मोरेश्वर पाटील आता. हॅलो. हा, बोला बोला, आवाज येते. दिसतोय मी? दिसत नाही तुम्ही, पण तुमचा आवाज येते. तुम्हाला कॅमेरा ऑन करावा लागेल तुमचा. तुमचा कॅमेरा ऑन करता येतो का बघूया, मी बघतो ते पण. बघते. स्टॉप व्हिडिओ. हा, त्यांना सांगितलं आस्क टू स्टार्ट व्हिडिओ. बघा, तुम्हाला प्रॉम्प्ट आला असेल, तिकडे ऍक्सेप्ट करा. होय होय, मला वाटतं आता झालं. दिसतंय आता. हो. तुमच्याबद्दल बघितलंय फेसबुकवर, तुमचे लेख असतात, फोटोज असतात, वेगवेगळ्या विषयावर तुम्ही हे करता. पण तुम्ही सांगा, तुमची ओळख करून द्या, आम्ही पहिल्यांदा भेटतो तुम्हाला. अच्छा, मी मोरेश्वर पाटील, चित्रकार, मुंबईला राहतो. अच्छा. आणि मूळगाव आमचं खारेगाव, ठाण्याजवळ येतं. खारेगाव कळवा का? कळवा कळवा. अच्छा, अरे वा. पेशाने चित्रकार. चित्रकारात, ओके, छान आहे. हो, आणि म्हणजे मराठी माणसाचं सगळ्यात मोठं पेंटिंग म्हणजे आपले. ओके, ग्रेट. आणि हो, मुंबई विमानतळ आपलं आंतरराष्ट्रीय, तिथे माझे एक पेंटिंग जवळ 8,000 स्क्वेअर फीटची आहे. अरे कॅनव्हास बापरे. पेंटिंग. होय, आणि वेगवेगळ्या विषयावरती आहे. ती पेंटिंग आहे ती संगीत, मराठी संगीत नाट्य क्षेत्रावरती आहे. अच्छा. दुसरी पेंटिंग आहे ती आपलं नागालँड वरती आहे. खूप काय, मी सर जेजस स्कूल ऑफ आर्ट्स मधून डिग्री घेतली पेंटिंग मध्ये. आगरी आहे आणि काम मुंबईला असतात, त्याच्यामुळे मुंबईलाच असतो. आणि तसा आपल्या संस्कृतीबद्दल वगैरे थोडस आहे मनामध्ये, चांगली गोष्ट आहे, जतन व्हायला पाहिजे. आणि म्हणून थोडंफार कधी आगरीमध्ये लिहितो. खरं तर मुंबईला आपली भाषा बोलणारे खूप कमी आहेत. हो, घरात आम्ही बोलतो, पण मॅक्झिमम मराठी, हिंदी, इंग्लिश. आगरी खूप कमी इकडे मुंबईला तरी. आणि काय की आपल्यामध्ये खूप वरिष्ठ माणसं. आता एका ग्रुपवरती होतो, जस्ट मी इथे आलो, तर त्याच्यावरती एक आपले म्हणजे काय म्हणायचं, रायगड भूषण म्हणून कोणतरी एक खूप हुशार आहेत, तर त्यांनी असं काहीतरी पाठवलेलं फॉरवर्ड. ऍक्च्युली ही इज रायटर,
चांगले लेखक आहेत, पण त्यांनी फॉरवर्ड अशी हे केली, नको ते विषय नसतात. हिंदू शब्दाची उत्पत्ती आणि हिंदू शब्द म्हणजे शिव्या आहेत वगैरे वगैरे असं कोणतं लिहिलेलं असतं आणि ते ह्याने फॉरवर्ड केलं. मग असे त्याला उत्तर दिलं की आपल्या वेद पुराणामध्ये सुद्धा हिंदू शब्द आहे, हिंदू शब्दाचा अर्थ किती महान आहे. आणि ह्याने कुठेतरी म्हणजे त्या ह्यांच्या अहिंदूंच्या डिक्शनरी मधून किंवा फारशांच्या किंवा यांच्या केलेल्या असतं ते जे अर्थ तो सांगतात. असं आपली पण माणसं अशी काय विचार करत नाही. आणि अशा माणसांना म्हणजे उलट बोलणं सुद्धा आपल्याला असं वाटतं रे हा मोठा माणूस आहे ज्याला रायगड भूषण आपण सन्मानित केलंय, नाही का. म्हणजे आता 2 मिनिटाची पूर्वीचे आता याच्याबरोबर मी एका ग्रुपवरती होतो. तो ग्रुप म्हणजे आपल्या जे लेखकांचा वगैरे असा ग्रुप आहे आणि उगीच काय ते ठेवायचं म्हणून ठेवायचं. आणि त्याची सुरुवातच असते केलं हिंदूंची गाडवं डोक्यावर उचलून म्हणजे नाचणाऱ्यांसाठी हा मेसेज. अरे पण कशाला असं नाही लिहायला पाहिजे. असं आहे ना. हो, नाही लिहायला पाहिजे. म्हणून मग त्यांना उत्तर मी दिलं असं असतं आहे म्हणून आपण पण थोडंफार कधीतरी लिहायचं. आपला कधी कधी वाटतं का म्हणून वाद घालायचा नाही. पण मग काय होतं त्याच्यावर मी बघितलं तर फॉरवर्डेड मेनी टाइम्स असं लिहिलं होतं. याचा अर्थ ह्यांचे उद्योगच येते. हो, काय करू शकत नाही. आपले अजून 2 पार्टिसिपेंट्स आलेले आहेत तिकडे. हो हो, मंगेश भोईर आणि किशोर पावसे. हॅलो मंगेश. भोईर हॅलो म्हणजे किशोर. मला दिसत नाही. नमस्कार सर. हा नमस्कार. तुम्ही अनम्यूट करतो तुम्हाला. तुम्ही म्यूट वर आहात बाय डिफॉल्ट, तर अनम्यूट करायला लागेल तुम्हाला. लेट मी अनम्यूट यू. आणि तुम्ही व्हिडिओ तर डेफिनेटली चालू करू शकता तुमचे. किशोर तुम्हाला पण आलेला असेल बघा प्रॉम्प्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला अनम्यूट करायचं आहे. हॅलो महेश. मंगेश आपण इकडे. हॅलो हॅलो किशोर. हाय मंगेश. आपण जस्ट इंट्रोडक्शन करून घेतो आहे. मी माझ्याबद्दल थोडस सांगितलं. मी दिनेश म्हात्रे, घणसोली नवी मुंबईहून. मी आगरी समाजासाठी आपल्या समाजासाठी थोडंफार काम करतो, जेवढं जमेल तेवढं. आगरी सेनेचा हिस्सा आहे आणि आपला आता ह्या ग्रुपमध्ये मी रिसेंटली जॉईन केलेलं आहे. आज बऱ्याच जणांनी डिमांड केली की आपण एक मीटिंग ठेवूया. प्रत्यक्षात भेटण्यापेक्षा मला वाटतं हे चांगलं माध्यम आहे. आपण क्विकली कनेक्ट करू शकतो कधीही, आणि हे एक चांगला एक प्रयत्न सुद्धा. तर तुम्ही एक ओळख करून द्या आणि वाटल्यास बाकीचे पण मेंबर आहेत ते परत एकदा ओळख करून देतील जशी. मंगेश भोईर आणि किशोर पावसे. जय श्रीराम. मंगेश बरक्या भोईर, वेहेले, भिवंडी तालुका. किशोर. नमस्कार, जय श्रीराम. मी किशोर गोपाळ पावसे, कोळशेत, ठाणे. ओके, कोळशेत, ठाणे. मी अपेक्षित करत होतो की बऱ्यापैकी लोक. हा बोला बोला. नमस्कार, माझे नाव कल्पेश पाटील. मी मांडा टिटवाळा येथून आहे, तालुका कल्याण. इकडे अजून मोरेश्वर पाटील सुद्धा आहेत, दीपेश म्हात्रे सुद्धा आहेत. मी एक मेसेज टाकतो आपल्या ग्रुपवर की मीटिंग चालू आहे. कोणाला कुठल्या एखाद्या विषयावर बोलायचं असेल तर बिंदास बोला, आपल्याकडे वेळ आहे. ही फ्री मीटिंग आहे, ती 40 मिनिटं चालते. तर तुम्ही एखादा विषय असेल तुमच्या मनातला तर तुम्ही बोलू शकता. विषय आला होता आज की सायन कोळीवाड्याचा. तर तिथं आपल्या कोळी बांधवांचं काहीतरी घर तोडलं वगैरे, आणि मला वाटतं तो विषय सुद्धा सध्या चर्चेला आपण घेऊ शकतो. तोच विषय आजचा विषय असतो. मी माझी रेकॉर्डिंग एक ऐकली असेल, मी जे तांबे बरोबर जे बोललो ते त्यांची कंप्लेंट. हो, पण मी कुठेतरी ऐकलंय, आपल्या ग्रुपवरती नाही पण कुठेतरी ऐकलं आहे. आणि पण झालंय काय की आपण काय करतो की वाट बघत बसतो, आणि जेव्हा संकट अगदी कोसळतं त्यावेळेला नंतर बरोबर आहे,
होय होय म्हणजे अगदी नाकापर्यंत आहे. नाकापर्यंत पाणी आल्यावर मग आता आपण हालचाल हो. करायला सुरुवात करतो. मी माझी दुसरी एक ओळख तुम्हाला सांगतो. मी आपल्या आगरी कोळी भूमिपुत्र महासंघ आहे. तर त्याचा सल्लागार आहे. पण आता मला कितपत अधिकार आहे म्हणजे सगळ्याच गोष्टी मी काय ओपन करू शकत नाही. तर एक तुम्हाला सांगतो, की आपल्या आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचे अध्यक्ष हे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत. आणि मला असं हो, सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत. श्री भारद्वाज चौधरी ॲडव्होकेट. तर हे आपल्या आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचे अध्यक्ष. मी एक सल्लागार आहे. अनेक सल्लागार वगैरे आहेत, त्यातला मी एक आहे. आता काय होतं, की काही लोकांचे ज्यांना काय माहिती नसतं ते म्हणतात की अरे मग कुठे आहे महासंघ, कुठे कोण आहे? पण हे अगदी अचानक जर कोण असं प्रश्न उपस्थित केले तर आपण हतबल होतो. खरं तर जेव्हा अशा गोष्टी घडतात किंवा पहिली नोटीस येते किंवा आपल्याला कुणकुण लागते तेव्हा आपल्या महासंघाशी किंवा इतर कुठल्याही संस्था असेल, आता मला सगळ्यांबद्दल माहिती नाही, पण त्यांनी त्यांच्या कानावर टाकायला पाहिजे. तुमच्याकडे जर लेखी पुरावे असतील, आता हे जे कोळीवाडीचं झालं आपल्या सायनचं, तर ह्याच्यासाठी पण पाठपुरावा आपले राजाराम पाटील साहेब वगैरे त्यांनी चांगलाच केला. पण फक्त भाषणबाजी नकोत ना. नाही, बरोबर आहे. कागदपत्रावर व्यवहार पण झाला पाहिजे. व पत्रव्यवहार झाला पाहिजे आणि आपल्याकडे ही वेगवेगळ्या विभागातील माणसं आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं आहेत, त्यांचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. जे वकील आहेत त्यांनी आपल्याला कायद्याचा जे काय आहे तो द्यायला पाहिजे सल्ला. बाकीचे कोण रस्त्यावर उतरणार आहेत, काहींच्या हातामध्ये की सत्ताचे थोडेसे काय राजकीय पक्षात आहेत, तर ह्या प्रत्येकांचा कुठे ना कुठेतरी एक सहभाग पाहिजे, सहभाग हवा. पण जर फक्त आपण फेसबुक लाईव्ह किंवा असं आलो, फक्त आरडाओरडा केला तर काय अर्थ नाही त्याला. त्यावेळेला कारण काय असतं, की जेव्हा एखादं सरकार बदलतं किंवा एखादे मंत्री किंवा काय, तर ते त्यांना जे आता माझं एज आहे अबाउट 60 इयर्स. मी पाहिलंय की जेव्हा जेव्हा सरकार बदलतं कशासाठी आरडाओरडा करतात, त्यांना प्रत्येकाला प्रत्येकाचा फायदा करूनच घ्यायचा असतो. फायदा असतो, त्याच्याशिवाय काही नाही. हो असतोच. अच्छा मग काय होतं की त्यांच्या काय हे असतात काय म्हणूया त्याला की धोरणं असतात की ते आपल्या फायद्याप्रमाणे आपल्या म्हणजे त्यांच्या फायद्याप्रमाणे राबवतात. मग त्यासाठी त्यांच्या हातात सत्ता असते, मग तो कुठल्याही पक्षाचा असू देत. ते जर बिल्डर धार्जिणे असतील तर ते त्यांच्याप्रमाणे त्याच्यात वेगवेगळं काहीतरी आणणार, असं आहे. नियम बनवणार, अटी बनवणार आणि मग होतं काय, आणि अशा वेळेला बहुतांश वेळेला की आपल्याला जाणीव नसते. मी सांगतो, मी स्वतः भूमिपुत्र आहे. आमची अनेक एकर जागा आणि बऱ्याच वेळा आमच्या जागेवरती आरक्षण पडली. आमची जागा रस्त्यामध्ये गेले, रेल्वेला गेले, पाण्याच्या टाक्यांसाठी गेले. आमची जागा अनेक म्हणजे गार्डनसाठी केले, शाळेसाठी केले. म्हणजे आमची पाटील खानदानची जागा किती गेले तुम्ही विचार करा. अनेक ठिकाणी. आणि तेव्हा काय आलं की आम्हाला बऱ्याच वेळा अंधारात आणि त्याला लिमिट असतो, अमुक अमुक दिवसा तुम्ही त्याच्यावरती हरकत नोंदवायला पाहिजे. पण होतं काय की माहितीच नसतं. आपल्यापर्यंत खरं तर पोहोचतच नाही. आता माहिती आपल्याला माहितीच नसतं. आणि पण का कुठल्याही कारणाने जर माहिती झाली तर आपण, मला तरी वाटतं की आपले जे प्रतिनिधी प्रत्येक गोष्टीत आपल्याला ज्ञान असतं. प्रत्येक गोष्टीचं आपल्याला ज्ञान असेल तसं नाही ना. तर आपल्या समाजातील जी माणसं आहेत तर त्यांच्यापर्यंत आपण पोचायला पाहिजे. तसंच मला वाटतं की हे जे आपला सायन्सचा विषय झाला तर जवळ आता हे काय ताबडतोब झालं नाही की आपण रस्त्यात हाडवे झोपायचं आणि सांगायचं चालवा माझ्याकडून हे JCB नाहीतर याला अर्थ नाही. कारण त्यांनी आधी तयारी केलेली आहे. त्यांच्याकडे पेपर आहेत, पुरावे आहेत की आम्ही तुम्हाला नोटीस दिले सगळं. हो, आम्ही तुम्हाला काय अचानक नाही इथून हे करत निष्कासित. तर हे सगळं असतं ना. तर त्याच्या अगोदर जे काय घटना आल्या, आधी जर ह्यांना नोटीस जर मिळाली असेल किंवा ह्यांनी लिहून दिलं असेल, हरकती असतील, तर जर मला वाटतं महासंघापर्यंत ह्या पोहोचल्या असत्या
प्रत्येक वेळी महासंघ तुमच्यापर्यंत पोहोचेलच असं नाही, पण आधीच तुमच्या एक कोणतरी प्रतिनिधी जर आला तर मला नाही वाटत की हो तिथे कारण राहील. आणि विशेष म्हणजे आपल्या महासंघामध्ये सगळ्या पक्षातले आहेत. आपल्याकडे काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, सगळ्या मी खरं तर पक्षाची नाव नाही घेत. सगळे आता कसं आहे, तुमचा मनसेचे वगैरे महासंघ सगळे आहे सगळे ठीक आहे, पण हे जे कोणी आहेत आता जे पीडित आहेत त्यांना ती माहिती नसते की कोणाकडे जायचं आहे. बरोबर आहे, तुमचा महासंघ आहे मान्य हो आहे, ना. बऱ्याच संघटना आहेत आपल्या, पण कोणाकडे जायची आणि हम्म. कोणाकडून मदत घ्यायची आणि कोणाकडून योग्य मार्गदर्शन बरोबर मिळेल हे माहितीच नसतं. बरोबर आहे. तर ह्याच्यासाठी बरोबर. आपण कुठेतरी काहीतरी करा. आपल्याला हो प्रॉब्लेम ना. बरेच माहितीये काय आहेत, पण आपल्याला हे नाही माहिती करायला काय पाहिजे. हम्म. मलाही नाही माहिती, मी असं नाही हो, ते म्हणत आहे की नवी मला मुंबई. माहिती आहे, हो. पण आपण थोडासा विचार हम्म. करून ना हे फाइंड आउट करायला पाहिजे की आपल्याला करायला काय पाहिजे याच्यासाठी. कारण रडत तर आपण राहू, रडायला काही दुसरी प्रॉब्लेम गोष्ट नाही काय आहे. झाली, हो, आणि ह्या लॉकडाऊनमुळे काय झालं की बऱ्याच आपल्या संघटना आहेत त्यांची मीटिंग खूप कमी झाल्या, खूप कमी झाल्या, म्हणजे सगळे हे असं कसं आहे बघा इव्हन सर, म्हणजे अगदी ऑप्शन ऑनलाईन आहे, ऑप्शन निवडला पाहिजे. तुमची इच्छा असेल तर मार्ग असतो. खूप. आता आपण आज कसं बोललो, नाही आता नाही, पण आपण होतं काय ऑनलाईनच की कनेक्ट केलेलं आहे. हो, पण आपण जेमतेम 2-4 माणसं म्हणतो असे हा आहे. हा, तर आता हे मोठे आता मला वाटतं संपतंय हे सुद्धा. लॉकडाऊन लवकरच संपेल. मला नाही वाटत आता अजून चालेल. तर नक्कीच आपण त्याच्यावर, कारण तुम्ही जे म्हणाले ना की कुणाकडे पोचायला पाहिजे. तर मी एक नाव घेईन की जे आपले नवी मुंबईच्या आगरी कोळी चा एक संघट आहे, जय निलेश पाटील म्हणून त्यांचे अध्यक्ष आहेत. त्यांचे पण वेगवेगळे ग्रुप्स आहेत हो. त्यांच्यामध्ये त्यांनी म्हणजे डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, प्रत्येक क्षेत्रातली माणसं ते वेगवेगळं असं त्यांनी केलंय की तिथे तुम्ही जाऊन पोहोचा असं. तर आपल्याला सर पण ना आपल्याला याचं माहिती नसतं. आपल्याला सर याचं अवेअरनेस करावं लागेल. हे असं मला हो. माहिती आहे, आपल्या समाजातली काही लोक त्यांना मोबाईल सुद्धा वापरता येत नाही, तर त्यांच्यापूर्ण ते पोहोचणं आता तर हे हे करावं लागणार आहे आपल्याला. करेक्ट. कसं करायचं हा प्रश्न आहे. आपल्याबरोबर बाकीचे पण बरोबर. पार्टिसिपेंट्स आहे. इकडे भारद्वाज म्हणून एक जॉईन झालेले आहेत नवीन, भारद्वाज चौधरी, हो तुमचं हो, पण स्वागत आहे. पण भारद्वाज तुम्ही इंट्रोड्यूस करू मला शकता तुम्हाला. तुम्हाला अनम्यूट करावं लागेल, मी अनम्यूट करतो. हा, भारद्वाज चौधरी, तुमचा आवाज नाही येत आहे अजून. तिकडे बघा अनम्यूटचं तुम्हाला ऑप्शन आलेलं असेल, तिकडे अनम्यूट करून घ्या स्वतःला. येतंय का ऐकायला? हो, आता येतंय ऐकायला, बोला. हो, माफ करा मी जरा उशिराने आपणास जॉईन काही झालो. हरकत नाही. आपण सगळ्यांनी जो विषय आता चर्चेला आहे, थोडस मला जर त्याच्याबद्दल ब्रीफिंग मिळालं तर त्यावर बोलेनच. मी स्वतःला इंट्रोड्यूस, मला वाटतं मी दिनेशजी आज पहिल्यांदाच तुमच्याशी बोलतोय. हा, पण बाकी ऑनलाईन जेवढे लोक आहेत जवळजवळ सगळ्यांशी मी संपर्कात आहे. ग्रेट. मोरेश्वर काका, मंगेश, आणखी कल्पेश आणि दीपेश म्हात्रे, आपण पण पहिल्यांदाच भेटतोय ऑनलाईन. पण जो आजचा म्हणजे आज तुमचं कन्व्हर्सेशन मी ऐकलं, म्हणजे तुम्ही रेकॉर्डिंग टाकलेली सायन कोळीवाड्याच्या संदर्भात. तर मुळात आपला प्रॉब्लेम काय होतो, म्हणजे मी डायरेक्ट विषयावर आलो तर चालेल ना? हो 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 हो, बोला. आज जनरल मीटिंग आहे, काही बोलू शकता तुम्ही तुमच्या मनातलं. आपला प्रॉब्लेम असा होतो की मुळातच आपल्या समाजाच्या ज्या वेळेला समस्या काही येतात, आपण त्यावेळेला धावपळ करतो आणि त्यावेळेलाच एकत्र येण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. पण पेंडिंग, बरं, ही शिव कोळीवाड्याची समस्या आजची नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 4-5 वर्षापासून ही सगळी प्रकरणं सुरू आहेत. आपल्याकडे भरपूर वेळ होता. आपण आत्ताही केवळ शिव कोळीवाडा नाही, मी शिवडी कोळीवाड्याचं प्रकरण मी स्वतः हाताळतोय बऱ्याच दिवसांपासून, बऱ्याच काळापासून. विषय असतो की प्रॉपर पेपर वर्क आणि प्रॉपर त्या संदर्भात जे पाठपुरावा आपण करतो ते, आणि राजकीय इच्छाशक्ती, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला मेळ घालता येत नाही. ज्या वेळेला मोरेश्वर पाटील असोत किंवा मंगेश पाटील असोत, ते इन पर्सन समाज म्हणून जेव्हा काम करतात, पण समाजाने त्यांना इन पर्सन समाजाचे व्यक्तिमत्व म्हणून 100% कधी स्वीकारत नाही. आम्हाला एक खूप वाईट सवय आहे समाजाला की आम्ही हे विसरतो की आमच्या हातात दांडे आहेत. त्या दांड्याच्या वरती झेंडे कोणाचेही असतील, पण ते जे दांडे आहेत ना, ती आमची शक्ती आहे.
आपला सगळ्यांचा प्रॉब्लेम आज तोच झालाय की आमच्यावर प्रसंग आला की आम्हाला समाज आठवतो आणि असं आम्हाला आमच्या समाजाचे काही घेणं देणं नसतं. इतर दिवशी तर माझं वैयक्तिक मत तेच आहे की काम करण्यासाठी भरपूर वेळ आहे, भरपूर स्कोप आहे समाजात काम करायला. आम्ही एकमेकांचीच कॉम्पिटिशन करत असतो. एखाद्याने एखादा विषय हाती घेतला तर त्याला कोऑपरेट करणं किंबहुना त्याला प्रोत्साहन देणं हे बाजूला राहतं. पण मग ते कोणी चमकोगिरी करतं किंवा कोणी काय करतं ह्याच्याविषयी आपण निगेटिव्ह टॉक्स जास्ती करतो अवास्तव. हे मला कुठेतरी मनाला खटकतं. आपण जर किमान शांत जरी राहिलो, लेट इट बी, त्याला करू दे, कोणीतरी करतंय, आज मी तिथं जाऊ नाही शकलो, पण जो गेलाय त्याला तुम्ही डिस्टर्ब करू नका, त्याला म्हणजे डिस्करेज करू नका. आणि जे लोक काम करतात मुंबईमध्ये आता म्हणजे उज्ज्वला पाटील ताई आहेत किंवा ते भगवान भांजी आहेत, राजेश मांगेला आहेत किंवा ही लोक म्हणजे बरीच नावं आहेत, मी थोडीफार नावं म्हणजे प्रामुख्याने जी घेतली किंवा आमच्या त्या ऍडव्होकेट ताई आहेत, त्या मीना कोळी आहेत, ह्या सगळ्या लोकांबरोबर मी मागच्या बऱ्याच काळापासून काम करतो. खूप डायहार्ट समाजासाठी काम करणारी लोक आहेत. प्रॉब्लेम असं येतं की आम्हाला म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही काम करतो आम्हाला राजकीय इच्छाशक्ती आमच्याच राजकारण्यांकडून पाठबळ मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मी समाजाच्या फोरमवर ज्या ज्या वेळेला येतो त्यावेळेला मी समाजाचा असतो. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या पर्सनल लाईफ मध्ये मी कुठल्या तरी पक्षाचा असला तरी त्याला कोणाला ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. पण समाजाच्या फोरमवर आपण समाजाचे असले पाहिजेत. ती बांधिलकी ज्या वेळेला सोडतो ती त्याच वेळेला ही अडचण तयार होते. आणि तीच इमेज घेऊन आपण कॅरी फॉरवर्ड करत असतो सतत. त्यामुळे बऱ्याच वेळेला जे नवशिखे बोलण्यापेक्षा जे तरुण होतकरू मंडळी असतात त्यांना म्हणजे मी चुकीचं ठरणार नाही एक स्टेटमेंट केली की त्यांचा अभ्यास कमी पडतो आणि अशा वेळेला त्यांच्या डोक्यामध्ये आपली एखादी इमेज असते, त्या इमेजला कंटिन्यू ठेवून मग ते आपल्या कार्यामध्ये हस्तक्षेप करत असतात. बऱ्याच वेळेला आपल्या समाजामध्ये केवळ एकविरा आईचं फोटो लावला म्हणजे समाज झाला का, किंवा एकविरेची गाणी लावली म्हणजे समाज झाला का. सांस्कृतिक 100% अभिमान आपल्याला आहे, आपल्या देवांचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. पण मला जर माझा एखादा धंदा करायचा आहे तर त्या धंदा करताना माझ्या धंद्याची कॉम्पिटिटिव्हनेस मला आली पाहिजे. मला माझा माल विकायचा म्हणजे केवळ समाजच जर मी टार्गेट करून माल बनवला तर तो विकला जाऊ शकणार नाही. धंदा हा धंद्याच्या पद्धतीने केला पाहिजे. आपण कुठेतरी त्या सगळ्या गोष्टींची सरमिसळ करतो आणि त्यामुळे आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य समाज बांधवांचा असा असतो, अरे हे पण काहीतरी नवीन खेळणं आणलं यांनी, मग आता हे काहीतरी आणतील आणि मग काहीतरी म्हणजे निगेटिव्हिटी त्यामुळे येते. आपल्याला एअरटाईट कंपार्टमेंट ठेवावे लागतील. त्या एअरटाईट कंपार्टमेंट मध्ये ठीक आहे सामाजिक विषय तर सामाजिकच विषय, बिझनेस फोरम आहे तर बिझनेस फोरमच. आपल्याला समाजाच्या फोरमवरून बिझनेस करू नये हे माझं प्रामाणिक मत आहे. आणि बिझनेसच्या फोरम मधून समाज म्हणून अहो युपी बिहारचा भैया इथे येऊन मच्छी विकतो, आमचा पारंपरिक व्यवसाय, आणि आमचेच जात बांधव त्यांच्याकडून घेतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना त्या रेटमध्ये जर ते लोक देऊ शकतात, त्या रेटमध्ये माझ्या एखाद्या तरुण बांधवाने तो धंदा सुरू केला आणि देऊ केलं तर त्याच्याकडूनही घेतील. आपण त्याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्हनेस नाही ठेवत आणि ह्यामुळे आपण कुठेतरी मागे पडतो. आपल्याला बघा बदल हा निसर्गाचा नियम आहे, बदल स्वीकारूनच आपल्याला पुढे जावं लागेल. आपण काही गोष्टी खऱ्या अर्थाने सांगतो, काही गोष्टी आपल्याला सरेंडर कराव्या लागतील आणि काही गोष्टीवर आपल्याला हट्टाने भांडावं लागेल. आपण काय करतो, ज्या विषयांमध्ये भांडायचं असतं ते आम्ही सरेंडर केले आणि ज्या विषयांबद्दल आम्हाला भांडायचं नसतं सरेंडर करायला हवं, अहो आम्ही आज कोळी असलो तरी आम्ही आज नाही मच्छीमारी करायला जात, सरेंडर केले ना आम्ही. आमचे म्हणजे मूळचे व्यवसाय आम्ही सरेंडर करून आम्ही उपजीविकेची साधनं दुसरी शोधली, ते सरेंडर केलंय. पण त्या विषयासाठी आम्हाला भांडायला पाहिजे होतं. माझ्या सागरपुत्राचा सातबारा घडला का आजपर्यंत? नाही घडला. माझ्या आगारामध्ये मीठ पिकवलं आणि त्या मीठ पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा आगरी म्हणून त्याचा सातबारा नावे झाला. पण माझ्या मच्छीमार बांधवाचा सागर किनाऱ्या त्यांनी त्या ज्या पर्टिक्युलर एरियामध्ये मच्छीमारी केली पिढ्यानं पिढ्या, त्याचा सातबारा कधी घडायचा किंवा त्याचा एक्सक्लुझिव्ह राईट देण्याचा किंवा ती मुवमेंट आजपर्यंत अस्तित्वातच आली नाही.
हे वास्तव आहे. हे कुठेतरी जर झालं असतं तर आज आपण सांगतो आम्ही मच्छीमारी करत नाही. का करत नाही? कारण आमच्यासाठी एक्सक्लुझिव्ह आमचा सातबारा असलेली खाडीच नाही. आज शिवडी कोळीवाड्याचा प्रश्न मी प्रत्यक्षाने हाताळतो. तुमच्या SRA मीटिंग मध्येही मी होतो. त्यानंतर कलेक्टर साहेबांकडे माझे आर्ग्युमेंट झाले या संदर्भात. त्यांचं म्हणणं आहे की शिवडी कोळीवाड्यामध्ये कोळ्यांची घरं किती? त्यांना मी एवढंच जजमेंट दिलं, साहेब तुम्ही जर सांगता कोळ्यांची घरं किती, मुळात आमचा कोळीवाडा शिवडीची खाडी तुम्ही रिक्लेमेशन मध्ये बुंजवली आणि खाडी बुजून जी जागा तयार झाली ती तुम्ही BPT ला दिली आणि मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनला दिली. आमची उपजीविकेचं साधन असलेली खाडी तुम्ही अशीच बुजवली. मालकी BPT ची झाली आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशनची झाली. उपजीविका तिथं नसल्यामुळे खाडी किनारी असलेली आमची घरं आम्ही भाड्याने द्यायला सुरुवात केली. आम्ही त्याच्यातून आमची उपजीविका भागवायची सवय लावली आम्हाला. त्यानंतर त्याच्यात आमचं भागत नाही म्हणून आम्ही उपनगरांमध्ये स्थलांतरित झालो. उपनगरांमध्ये स्थलांतरित झाल्यामुळे आमची तिथली संख्या कमी झाली. आज तुम्ही सांगताय तिथे कोळ्यांची घरं किती? असं नाही चालणार. हे टेक्निकल विषय आहेत. हे टेक्निकली आपल्या तरुणांना त्या गोष्टीचा अभ्यास व्हायला पाहिजे आणि त्या मुद्द्यांवर आपण ठामपणे राहायला पाहिजे. पण होतं काय, आम्हाला या सगळ्या विषयांपासून बाजूला केलं जातं. कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून काहीतरी प्रत्येक 6-8 महिन्यांनी नवीन नवीन योजना येतात आणि त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्याच मागे लावलं जातं आणि आमचे मूळ प्रश्न बाजूला पडतात. आज स्वामित्व योजना जी गावठाणांमध्ये केंद्र सरकारने सुरू केली, त्या स्वामित्व योजनेचं मूळ कारण काय? मुंबई ठाण्यामधले आमचे आगरी कोळी समाज जे गावठाण आणि कोळीवाडे त्यांचे प्रॉपर्टी कार्ड बनलेच नाहीत. पिढ्यानं पिढ्या प्रत्येक 4थी किंवा 5वी पिढीने स्वतःचं घर डिमॉलिश करून नवीन बांधकाम करायलाच लागतं. त्यानंतर त्या खालची जागा, त्या घराखालची जागा आमची स्वामित्व नसल्यामुळे आमची कधीच होत नाही. आज गावांमध्ये ती योजना आली आणि त्या योजनेद्वारे त्या घराखालच्या जागेचं प्रॉपर्टी कार्ड आमच्या गावकऱ्यांना मिळणार आहे. पण हीच योजना जर मुंबई ठाण्यामध्ये असती तर आमच्या गावठाणा आणि कोळीवाड्यांच्या खालची जागा जर आमच्या आगरी कोळी बांधवांची असती तर आज यांची हिंमत झाली का SRA लावण्याची? हे टेक्निकल विषय आहेत. पण याला आपण खूप वेगळ्या पद्धतीने घेतो आणि मूळ विषयापर्यंतच आपण पोहोचत नाही. ही म्हणजे काळाची गरज आहे की आपल्याला या संदर्भात प्रॉपर एज्युकेशन आपल्या नवीन या तरुण पिढीला द्यावं लागेल. कारण आपल्याला भांडायचं कशासाठी हेच कळत नाही. सॉरी, मी भरपूर बोललो. नाही, ठीक आहे. तुम्ही म्हणजे ऍक्च्युली त्या विषयाशी निगडीत आहात. तुम्ही बरंच काही सांगितलं, ते फार हेल्पफुल होतं. मंगेश, तुम्हाला काही बोलायचं असेल, किशोर, कल्पेश, तर तुम्ही बोलू शकता. तुमचे काही विषय मांडायचे असतील तर. मला बोलायचं होतं. नमस्कार. बोला. की गावठाणाचे जो सगळीकडे लढा चालू आहे, म्हणजे आता ठाण्याला असेल, नवी मुंबईला असेल, मुंबईला असेल, जी गावठाणची घरं आहेत ती आपली छोटा घरं असायचे तर समजा आमचा स्वतःच सांगतो, 450ची 45 स्क्वेअर मीटर चौरसची आमची सनद आहे. आता आम्ही तिथे 2000 फुटाचं घर बांधलंय, पण ती जागा तेवढीच राहिली आहे. सनदीवरती 45 चौरस मीटरच आहे, पण आता जागेवर तिथे मोठे बांधले, पण आता त्याला करायचं काय याचं मार्गदर्शन हवं आहे सगळ्यांना. आता मी इंडिव्हिज्युअल करायला गेलो तिथे, म्हणजे आपल्या याच्या ताक्यात, तर ते नुसते वाचतात प्रत्येक याच्यामध्ये. तर जर सगळे मिळून गावकीचे मिळून सगळ्यांनी ऍप्लिकेशन करून तिकडे केलं तर त्याला समाजाला फायदा होऊ शकतो. म्हणजे पूर्ण गाव मिळून गावठाणासाठी हे करायचं, त्याच्याकडे ज्या संबंधित क्षेत्रामध्ये पाठपुरावा करायचा. याबद्दल जरा मार्गदर्शन हवं. भारद्वाज, तुम्ही बोलू शकता याच्यावरती, तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. आपण जे सांगितलं ना, या विषया संदर्भात मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये 2 प्रकारचे मतप्रवाह आहेत. मी मागच्या बऱ्याच वर्षापासून सगळ्यांबरोबर काम करतो, त्यामुळे हे दोन्ही मतप्रवाह मी आपणास आज इथं जाहीरपणे सांगेन. एक मतप्रवाह जसं आपण सांगितलं की मुंबईच्या कोळीवाड्यांचे किंवा गावठाणांचे सर्वेक्षण आपण स्वतः करायचे आणि शासनाला त्याचा अहवाल द्यायचा. एक मतप्रवाह असा आहे की ते आपण करण्यापेक्षा, म्हणजे आपण करणं ह्याच्या मागे खर्चाची फार मोठी बाब आहे. किमान माझ्या अंदाजे 8 ते 10 लाख रुपये खर्च त्या सगळ्या अख्ख्या गावाचे गावठाण आणि कोळीवाडे मोजण्यासाठी खर्च असतो अपेक्षित अंदाजे. तर आपण ते सर्वेक्षण केलेले नकाशे जर शासनात सुपूर्द केले
तर शासन ऍज इट इज त्यांना मान्यता देत नाही. त्यावेळेला शासन पुन्हा सर्वेक्षण केल्याशिवाय आपण ऍज इट इज दिलेल्या नकाशांना मान्यता न दिल्यामुळे तो आपला खर्च फुकट जातो. म्हणून दुसरा मतप्रवाह असा आहे की शासनाकडूनच ती मोजणी करून घ्यायची. आता मुंबईच्या कोळीवाड्यांचे मोजणी करून घेण्यासाठी अडचणीचा विषय असा आहे की ह्यासाठी शासनाचा धोरणात्मक निर्णय व्हावा लागेल. फडणवीस साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यांनी घोषित केलं की मुंबईचे गावठाणांमध्ये आणि कोळीवाड्यांचं सर्वेक्षण, खास करून कोळीवाड्यांसंदर्भात त्यांनी जाहीर केलेलं की कोळीवाड्यांमध्ये सर्वेक्षण करून त्यांची हद्द निश्चित केली जाईल आणि कोळीवाड्यांना आम्ही SRA म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजना लावणार नाही. पण त्यांनी केवळ घोषणा केली, त्यांनी पेपरवर ती गोष्ट आणली नाही. त्यानंतर आताच्या शासनाने त्या संदर्भात घोषणा पण केली आणि त्या संदर्भातचे नोटिफिकेशन पण काढले आणि स्वतः गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ते घोषित केलंय. त्याचे सगळे डॉक्युमेंटेशन किंवा त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. आता लेटेस्ट एवढी कोळीवाड्याच्या संदर्भातला ज्या वेळेला विषय आपल्याकडे आलेला त्यावेळेला मी स्वतः त्या सगळ्या शिष्टमंडळांना घेऊन जितेंद्र आव्हाड साहेबांच्याकडे गेलेलो आणि साहेबांना हेच त्यांना आठवण करून दिली की साहेब हे तुमची स्टेटमेंट आहे ऑन रेकॉर्ड की तुम्ही कोळीवाड्यांमध्ये SRA लावणार नाहीत आणि शिव कोळीवाड्यामध्ये तर नाहीच नाही, हे तुम्ही रेकॉर्डवर बोललात आणि आता तुमचे अधिकारी तिथे SRAच्या नोटिसा देतात 48 आवर्स मध्ये ते डिमॉलिश करणार आहेत. त्यावेळेला त्यांनी तात्काळ त्या गोष्टीला स्थगिती दिली, स्थगिती नोटिसांना, पण कार्यवाही थांबली नाही, हे सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मी त्या शिष्टमंडळाला घेऊन केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील साहेब त्यांच्या घरी सुद्धा त्यांची एक सभा बोलावली, तिथे त्यांची भेट करून दिली. कपिल पाटलांनी सुद्धा SRAच्या सचिवांना फोन करून तात्काळ ती प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले तोंडी फोनवरून. ती जी 48 तासाची कारवाई होती ती आज थांबलेली आहे आज मितीपर्यंत, पण ती महापालिका कधी पुन्हा ती कारवाई सुरू करेल याला काही लिमिट नाही. त्याचं कारण असं आहे की त्या कोळीवाड्याचं ऑलरेडी जे SRA अंतर्गत पुनर्वसनाची काम शेट्टी नावाच्या बिल्डरने त्यांनीच घेतलेलं आहे आणि त्याचे सगळे व्यवहार ऑलरेडी झालेले आहेत. त्यामुळे तो जिथं जिथं आपण पोहोचतो आपल्या अगोदर तिथं पोहोचलेला असतो किंवा नंतर पोहोचून म्हणजे ज्या पद्धतीने त्याला जे करायचंय ते सगळं करत आहे. त्यामुळे आज आपल्याला ही काळाची गरज आहे की या शासनाला त्यांनी बनवलेले कायदे म्हणजे याच्या अगोदर आपल्याकडे कोळीवाड्यांना SRA लावणार नाही एवढं फक्त आश्वासन होतं. आता शासनाचं ते धोरण आहे की लावणार नाही. मग आता यांनी नवीन गोष्ट काय आणली की तुमच्या तिथं कोळीच राहत नाही किंवा कोळी 100 घरे तरी दाखवा. आता बंधूंनी जे सांगितलं, आता आमच्या बंधूंनी जो विषय सांगितला की आमचे 45 स्क्वेअर मीटरचं घर होतं, आता आम्ही त्याला 2000 फुटाचं बनवतोय. या विषयाशी तो निगडीत आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला कोळीवाडा म्हणून तुम्ही आम्हाला मान्यता देता त्यावेळेला त्या कोळीवाड्याचं सर्वेक्षण करणं अपेक्षित आहे शासनाने. आम्ही स्वतः करून ते चालणार नाही. शासनाने ज्या दिवशी सर्वेक्षण करेल आणि आमच्या जागा मोजमाप होतील त्यावेळेला त्या घराच्या खालची जागा त्याचे खरे मालक आपण आहोत याचा प्रॉपर्टी कार्ड आपला बनेल आणि त्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. एखाद्या दुसऱ्या माणसाने जरी तसं केलं तरी ते सक्सेसफुल होणार नाही आणि तुमच्याकडून अवास्तव पैशाची अपेक्षा ठेवून जसे बिल्डर लोकांकडून ठेवतात, तुम्हाला ते प्रॉपर्टी कार्ड बनवून जरी दिलं, माइंड माय वर्ड्स, बनवून जरी दिलं, अनऑफिशियली काहीतरी घडवून दिलं तरी भविष्यात ज्या वेळेला एकत्रित गाव म्हणून त्याचं सर्वेक्षण केलं जाईल त्यावेळेला ते रेकॉर्डवर नसणार आहे आणि त्यावेळेला तुम्ही आता केलेला खर्च हा डुबीत जाणार आहे. त्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करायला हवेत आणि कोणाच्या आमिषाला बळी पडू नका. मुंबईमध्ये 2 फोर्स काम करतायत, त्यांचे सुद्धा खूप वाद झालेले आहेत. मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. लोकांकडून पैसे जमा केले गेले, त्या पैशांचा कुठेही हिशोब नाही. मी कोणाची नावं घेत नाहीत, पण मित्रांनो मी हात जोडून कळकळीची विनंती करतो, समाजासाठी काम करताना पैशाची गरज लागत नाही. समाज म्हणून एकत्र आल्यानंतर आपल्याला प्रशासनाकडून त्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत, त्या प्रशासनच करतो. पण तुम्ही या गोष्टींना बळी पडू नका हे आपल्याला मी कळकळीने सांगेन, कारण मुंबईतला प्रकार मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलाय. म्हणून मी काही काल स्वतःला त्या गोष्टींपासून लांब सुद्धा ठेवलं, कारण मला त्या विवादामध्ये पडायचं नाही.
ओके. मीही जेव्हा ते तांबेंशी बोललो तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की तिकडे कोळीवाडा नाहीच आहे त्या जागेवरती किंवा एक्झिस्टच करत नाहीये. मी म्हंटल त्यांना की ते 400 वर्षांपासून तिकडे राहणारी माणसं आहेत, तर ते म्हणत तुमच्याकडे पुरावा आहे का ते 400 वर्षापासून राहतात. म्हणजे त्यांनी ह्या प्रकारे चॅलेंज केलं आणि त्यांनी असंही सांगितलं की आमच्याकडे एकही लेटर आलेले नाही की त्यांना झोपडपट्टी पुनर्विकास नको आहे. अशा काही गोष्टी आहेत. सर हे तुम्हाला त्यांनी बोलले, पण आपल्याकडे लोकांनी या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत ऑलरेडी. आणि तक्रार म्हणजे काय हो, तुम्ही कसं असतं, शासकीय अधिकारी त्यांचे कातडी बचाव धोरण अवलंबतात. त्या अधिकाऱ्याचं ज्यांनी तुम्हाला मी तुमचं डिस्कशन पूर्ण ऐकलं, त्याची चुकी नाहीये, त्याचं बोलवी मी दुसराच कोणीतरी आहे. त्याला ते बोलायचंय कारण त्याला ते जॉब करायचंय, तिथं राहायचंय. आणि ऑफिशियली जर ते सांगत असतील की आमच्याकडे एकही तक्रार नाही, तर मग ज्या लोकांनी तक्रारी केल्या त्या तुम्ही फेटाळल्या स्पेसिफिकली, त्या तक्रारी नाहीत असं तुम्ही कसं सांगू शकता? बरोबर आहे. आणि माझं सबमिशन एवढंच आहे की 400 वर्षापासून आम्ही इथं आहोत, हे तुम्ही आता आम्हाला सांगताय की त्याचे पुरावे द्या. तुम्ही आम्हाला सांगता पारशी व्यक्ती होता, त्याची ती जागा होती, हेच ते सांगतात. हे टिपिकल उत्तर आहे त्यांचं. पारशीची जागा होती, पण पारशी हे मूळ निवासी आहेत का मुंबईचे? ते कुठून आलेले? मग पारशांनी जागा कोणाची तरी स्वतःच्या नावे केलेली, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. त्याचे पुरावे आपले भावेश वैद्य त्यांनी भरपूर काम केलं या विषयावर. भावेशकडे भरपूर मटेरियल सुद्धा आहे. प्रॉब्लेम असा होतो की इंटेलेक्च्युअल फोरमवर आपण येत नाही. आणि मला भावेशची अलर्जी आहे, भावेशला माझी अलर्जी आहे. मी वैयक्तिक भावेशबद्दल एवढंच बोलतो, त्याचं कारण आम्ही मित्र आहोत, पण मी उदाहरण म्हणून पटवून देतो. मला त्याची अलर्जी, मला दिनेश म्हात्रे यांची अलर्जी, मला मोरेश्वर काकांची अलर्जी. मग मोरेश्वर काका जे करतात ते मी कधी आयुष्यात रेकग्नाइजच नाही करायचं, किंवा मी त्याच्या विरोधात काहीतरी उलटसुलट स्टेटमेंट द्यायचे. अरे बाबांनो, याच्यामुळे माझ्या समाजाचं नुकसान होतंय. या गोष्टी टाळायला हव्यात. याच्यासाठी तरी किमान आपण जे समाज बांधव म्हणून काम करणारे लोक आहोत, यांनी ती तशी शपथ तरी घ्यावी की किमान माझ्या समाज बांधवाच्या विरोधात, समाजाचं काम करताना तरी विरोधात बोलणार नाही. बाकी पर्सनल लाईफ मध्ये प्रत्येकाला ओपिनियन आहेत, असायलाच हवेत. आपण लोकशाही देशामध्ये राहतो, पण समाज म्हणून आपण स्वतःचं खूप मोठं नुकसान करतोय. आज राजाराम पाटील आणि प्रणित पाटील तिथं त्या जागेवर पोहोचले, खूप महत्वाची गोष्ट आहे. मी नाही पोहोचू शकलो. मग राजाराम पाटील पोहोचले म्हणून मी त्यांना शिव्या घालायच्या का? प्रणित तिथं पोहोचणं शिवाय द्यायचे का? ठीक आहे, त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये ते काय वागत असतील त्याच्याबद्दल माझे नक्कीच ऑब्जेक्शन असतील, पण त्याचा इथं समाज म्हणून काय संबंध? समाज म्हणून ते तिथं पोहोचले, समाज बांधवांना त्यांनी एक हात दिला, त्यांनी नाही घडवू शकले, पण पोहोचणं महत्वाचं आहे. थांबवू नाही शकले, पण ते पोहोचले तिकडे. आपण नाही पोहोचलो. पण समाज माध्यमांमध्ये आपण जेव्हा चर्चा करतो किंवा ते फेसबुकवर ते कमेंट्स वाचतो, मला खूप लागतं. म्हणजे काही काही कमेंट्स, अरे हे समकोगिरी करायलाच पोहोचले. अरे ठीक आहे ना बाबा, तुला पण पोहोचायचं होतं, तू पोहोचायचं, तू पण जायचं होतं. बरोबर आहे. ह्याच्यामुळे आपण समाजाचं खूप नुकसान करतो ना साहेब. ज्या थर्ड फोर्स आहेत ना, थर्ड फोर्स या ठेवतात, त्यांना माहिती आहे यांच्यामध्ये एकी नाही. बरोबर आहे, आणि ते त्याचा फायदा घेतात. येस. पोटदुखीचा आजार जो आहे तो बऱ्याच लोकांना असतो आणि त्याच्यावर काही इलाजही नाही आहे. दुसरा काय करत असेल तर ते आवडत नाही, स्वतः काही करायचं नाही. आमची कॉम्पिटिशन आमच्याशीच आहे, आम्हाला दुसऱ्याची कॉम्पिटिशनच करायची नाही. काका बरोबर ना? हसले काका. हो ना. मंगेश किशोर, तुम्ही गप्पा, तुम्हाला काही बोलायचंय? हॅलो मंगेश किशोर. माझं आज ते तांब्यांबरोबर बोलणं झालं, ते मला बोलत होते की तुम्ही या, मी तुम्हाला पेपर दाखवतो मंडेला. सोमवारी बोलवलं. मी म्हटलं माझ्यासोबत 200 लोक आहेत, त्यांनाही प्रश्न आहेत, तर मी त्यांना घेऊन येतो. त्यावर ते घाबरले. ते म्हणतात आमच्या वरिष्ठांशी बोला. तुम्ही म्हणतात तुम्ही जर प्रत्यक्षात गेलात ना, ते फक्त एवढं सांगेल, ठराविक तुमची 2-4 लोक आतमध्ये या. हा, ते पण आहे, ते पण आहे. माझा विचार काय होता बरं का, माझा विचार होता की तांबेंना आपण मीटिंगवर बोलायचं, झूम मीटिंगवर. आता ते येतील की नाही माहिती नाही,
पण त्यांच्याकडूनच स्पष्टीकरण घ्यायचं की बाबा काय तिकडे कमी होते की तुम्हाला ते इलिगल वाटलं किंवा ते स्लम वाटलं, तुम्ही स्पष्टीकरण द्या आणि त्याच्यासाठी काय नाही काय करायला पाहिजे ते असं होऊ नये म्हणून तेही तुम्ही सांगा. नाही येणार ते. नाही तर येणार ना? याच्यामध्ये फार मोठं अर्थकारण आहे. कारण ते इशारेमध्ये दाखवून तिथं पुनर्वसन झाल्यानंतर कोणाचा फायदा होणार आहे हे स्पष्ट आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळे बळी आपल्या लोकांचा जातोय हे वास्तव आहे, हे आपण स्वीकारत नाही. म्हणजे मागच्या मीटिंग मध्ये कलेक्टर साहेबांच्या मीटिंग मध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की जे पालकमंत्री मुंबईचे जे असे दाखवतात की आम्ही कोळ्यांचे किती बाजू घेतो, त्या पालकमंत्र्यांनी सुद्धा तिथं आदेश दिलेत की तुम्ही त्या झोपडपट्ट्या काढून टाका. म्हणजे आमच्या समोर आल्यानंतर वेगळी भूमिका असते आणि आमच्या वेगळी भूमिका. ह्यासाठी म्हणजे जेव्हा आपण एकत्र असू त्यावेळेला या गोष्टींचा जाब विचारू शकतो. बरोबर आहे. यासाठी एक करायला पाहिजे आपण की सगळे मिळून एक प्लॅटफॉर्म बनवायला पाहिजे. आता कसं आहे, तुम्ही भारद्वाज सरांनी सांगितलं की प्रणितचा ग्रुप वेगळा, राजाराम दादांचा ग्रुप वेगळा, भारद्वाज दादांचा वेगळा, प्रत्येकाचे वेगवेगळे आहे. हे सगळे मिळून जर एखादा प्लॅटफॉर्म केला तर त्याची एक वज्रमुठ तयार होऊ शकते आणि मग त्याला जास्त ताकद मिळू शकते. किशोर, हे तुझं बोलणं बरोबर आहे. मी कल्पेश मान्य आहे मला तुझं बोलणं, पण इकडे होतं काय माहिती, प्रत्येकाची विचारसरणी वेगळी वेगळी असते. त्याच्यामुळे ते जरी ती आयडियल सिच्युएशन असली तरी ती कधी प्रत्यक्षात येऊ शकत नाही. पण आपण असं करायला पाहिजे. पण भारद्वाज सरांनी सांगितलं की विचारशक्ती जरी वेगवेगळ्या असल्या तरी जेव्हा तुम्ही समाजासाठी एकत्र याल तेव्हा तुम्ही पर्सनल लाईफ वेगळी ठेवा आणि समाज म्हणून एक मूठ म्हणून उभे राहा. ते त्यांनी सांगितलं मगाशी. ते बरोबर आहे, पण त्यांना माझंही म्हणणं पटेल की प्रत्येक हे जो कोणी लीडर्स आहेत त्यांची विचारसरणी वेगळी आहे, त्यांचं थॉट प्रोसेस वेगळी आहे. तर ते करतात, सगळे समाजासाठीच काम करतात, पण ते एकत्र नाही येणार कधी. ते वेगवेगळ्या संघटनांमध्येच काम करत राहतील. अशा संघटना आहेत आपल्याकडे. आपण वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करत असताना आपलं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की जे काही आपण करतोय ते समाजासाठी करतोय आणि ते करताना एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. म्हणजे एका संघटनेने दुसऱ्या संघटनेला सहकार्य केलं पाहिजे, तिकडे विरोध करता कामा नये. एवढं जरी केलं ना तरी ते सगळं शक्य आहे. सगळ्यांनी एका प्लॅटफॉर्मवर याची गरज नाही, कारण ती अशक्य गोष्ट आहे. कोणी कितीही प्रयत्न केला तरी मतभेद असणारच आहे. जसं आपल्याला आजही माहिती आहे की आपली काही लोक एका पक्षामध्ये, काही लोक दुसऱ्या पक्षामध्ये आहेत, काही लोक तिसऱ्या पक्षांमध्ये आहेत. आणि आपणही म्हणतो ते आता काय पक्षीय उदसा एक चालू आहे जे प्रणित पाटील बोलतात. आता ते त्यांचं ऐकून किती लोक इन्स्पायर होणार आहेत आणि सोडणार आहेत हा एक वेगळा मुद्दा आहे. तर असं आहे, आपण बदल घडवू शकतो, पण मला वाटतं आपण स्वतः काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करायला पाहिजे. आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा ते काय करतील त्याच्यापेक्षा आपण काय करू शकतो. आपण छोटीशी गोष्ट जरी करू शकलो आणि ती प्रत्येकाने केली तर त्याचा इम्पॅक्ट फार मोठा होणार आहे. तर तुम्ही आता जसं कल्पेश त्या दिवशी आपण फोन केले, तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये बघितलं असेल तर ते तांबे बोलले तुम्ही आमची कंप्लेंट केली, माझी कंप्लेंट केली म्हणा डेप्युटी कमिशनरकडे. तर काहीतरी इम्पॅक्ट झाला तिकडे, काही झालं असं नाही. आणि हे कुठून केलं, मी घरी बसून केलं, मी का कुठे धावायला नाही गेलो. तर प्रत्येकाने तुम्हाला जमेल तसं काही ना काहीतरी करता आलं पाहिजे. तुम्ही म्हणाल नाही त्यांनीच करावं किंवा जे नेते आहेत त्यांनीच केलं पाहिजे, आपण जे निवडून दिलं ते नाही करणार आहेत. आमदार झाला की त्याला तिकिटाची काळजी असते, खासदार झाला की तो नोकर होतो त्यांच्या नेत्यांचा, त्याला काही फरक नाही पडत आहे. त्याचे नेते जे सांगतील तेच तो करणार, तो तुमचं नाही ऐकणार आहे. त्याच्यामुळे ते जेव्हा करतील आणि तेव्हा बदल होईल ही चुकीची अपेक्षा आहे माझ्या मते. बोला. मला वाटतं याबद्दल माझं एक प्रामाणिक मत असं आहे की समाजसेवा किंवा समाज याच्यासाठी करण्यात जे काही काम आपण करतो, आपण पहिल्यांदा जे सुरुवात आपली होते, कुठलाही प्रश्न आला की आता कुठे गेले ते, त्यामध्ये भरपूर लोक असतात आणि हे जे विचारणारे असतात ना ते प्रत्येक वेळेला तेच लोक असतात, तेच विचारत असतात. बरोबर. आणि ते कधीच ग्राउंडला नसतात, ग्रासरूटला काम नाही करत, पण प्रश्न विचारायला तेच असतात, आता कुठे गेले ते. ही भावना आपण सोडली पाहिजे. जो जसं तुम्ही सांगितलं की ज्याला जसं शक्य तसं त्यांनी कॉन्ट्रीब्युट करतोय
पण त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनने प्रश्न सुटत नाही, हे वास्तव आहे. बरोबर. त्यासाठी त्यांची ताकद वाढवली पाहिजे. हम्म. तुम्हाला शक्य असेल त्याचं नेतृत्व स्वीकारा ना. तुम्हाला ज्याचं जमत असेल, ज्याची विचारधारा पटत असेल, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करा. आणि कोणाच्या नेतृत्वाखाली काम करण्यापेक्षा समाजासाठी, जसं आता आपण सांगितलं की तुम्ही घरी बसून जे केलं प्रत्येक जण करू शकतो, पण मुळात ती भावना असली पाहिजे की मला काहीतरी करायचंय. आमच्यामध्ये ती भावना कमी आहे, हे वास्तव आहे. आणि म्हणजे तुम्ही जसं बोललात प्रत्येक जण पक्षामध्ये विभागलाय, सर कितीही तुम्ही बोंबा मारा, पण हेच लोक सातत्याने का निवडून येतात? त्यांनी तुमच्या नसा ओळखल्यात. कारण आम्ही 5 वर्ष बोंबलतो, म्हणजे 5 वर्ष 11 महिने आणि 28 दिवस, पण 29व्या दिवशी त्यांनी दिलेल्या आश्वासनावर भरोसा ठेवून 30व्या दिवशी त्यालाच मत देतो. आणि ही ताकद आपल्याला आपण ओळखली पाहिजे. आज समाज म्हणून एक माणूस असा दाखवा की त्याला आपण समाज म्हणून निवडून दिलाय. आपण रॉंग क्लेम करतो. आपल्या समाजाची जी नेते मंडळी आहे त्यांच्यावर आपण रॉंग क्लेम करतो. अरे तू समाजाचा आहेस, तू समाजासाठी काय केलं? मला एक फक्त लोकप्रतिनिधी असा दाखवा की ज्याला आपण केवळ आगरी कोळी समाजाचा म्हणून निवडून दिलाय. एकही नाही. मी जबाबदारीने बोलतो. ज्या दिवशी आम्ही माझा आगरी कोळी बांधव म्हणून त्या प्रतिनिधीला निवडून देईन, त्यावेळेलाच मला तो पूर्ण अधिकार आहे त्याला जाब विचारण्याचा. आज आपण मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहतो. आपल्यामध्ये एवढं बायफर्केशन केलं गेलंय की आज ते शक्यच नाही. तुमचे मतदारसंघ विभागले गेले, म्हणजे वॉर्डच्या मतदारसंघापासून तर लोकसभेपर्यंत तुमच्या संख्येला एका षडयंत्राद्वारे डिवाइड केलं गेलं की जेथे तुम्ही प्राबल्य आहे ते प्राबल्य तुमचं तोडलं जातं. हे ज्या दिवशी आपल्या लक्षात येतं तोपर्यंत आपल्या हातातून सगळं गेलेलं आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपले काही समाज बांधव विविध पक्षातून निवडणुका लढवून निवडून येतात. हे त्यांचं मोठेपणा आहे. त्यांनी त्यांची ताकद प्रूव्ह करून निवडून येतात. मी कुठल्या एका पक्षाच्या एका व्यक्तीबद्दल बोलत नाही, पण मी वस्तुस्थिती सांगतो. आपण त्यांना जे शिव्या घालतो ना, राजकारणी काही कामाचे नाही. तुम्ही किती शिव्या घाला पण तो निवडून येतो. कारण त्यांनी तुमचं गणित केलेलं आहे की तुमच्या मतांवर काहीच डिपेंड नाहीये. आपण बाहेरचे परप्रांतीय बोंबलतो, परप्रांतीय तोच बसवतो, त्यांना नळाचं कनेक्शन तोच देतो, त्यांना झोपडपट्टी तोच बनवून देतो, त्यांचे एक गठ्ठा मतदान तोच घेतो. याच्यामध्ये आपले समाज बांधव कुठे मागे आहेत? ह्या सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल अभ्यास केल्यावर प्रथमतः माझं प्रामाणिक मत आहे की आपण समाज म्हणून ज्या दिवशी माझा लोकप्रतिनिधी निवडून देऊ ना, त्याच दिवशी समाज म्हणून आपण त्याच्या कॉलर पकडू शकू की हे बाबा चल आता समाजाचं काम आहे. आज तुम्ही 10 पैकी 10 लोकांकडे ज्या वेळेला समाजाचे प्रश्न घेऊन जाल त्यावेळेला तुमच्या तोंडावर 10 लोक गोड बोलतील, पण तुमच्यासाठी एकाच दुसराच पुढाकार घेईल. त्याचं कारण आहे त्याची तुम्हाला म्हणजे तुमची त्याला गरज नाहीये साहेब. हे वास्तव तुम्ही पचवा, हे शिका, हे समजून घ्या. आपण ते समजून नाही घेत. बरोबर आहे. ह्या बदलाची गरज आहे आणि हा प्रत्येकाने ओळखला पाहिजे. हा बदल जो आवश्यक आहे तो. मोरेश्वर काका. हा नमस्कार. बोला. तेच आम्ही म्यूट आहे माझं नाही ना? नाही म्यूट नाही, तुम्हाला ऐकू येते, बोलू शकता तुम्ही. हो. तर मगाशी सुरुवात झाली तेव्हाच म्हणजे मला वाटतं तुम्ही तेव्हा जॉईन नव्हतं झालं. तर माझं म्हणणं एवढंच होतं की आपल्यामध्ये खूप टॅलेंटेड माणसं आहेत आणि ते वेगवेगळ्या विविध क्षेत्रात आहेत. काही राजकारणात असतील, काही काहींचं नॉलेज असं असेल की ज्ञान असेल की समाजाचे हे काय म्हणजे जडणघडण काय, आपलं इतिहास काय, काहींना माहिती असेल की आपलं समाजाच्या बद्दल कुठे काय जे काय म्हणत की कायदे कानून, तर त्याचं नॉलेज असेल. तर काहींनी अभ्यास केला असेल की आपल्यावरती कसे कसे म्हणजे रेकॉर्ड असेल. आता आमच्या खारेगावमध्ये सांगतो, त्या व्यक्तीच्या घरामध्ये संपूर्ण कोपरा हा फाईल्सने भरलेला आहे. अगदी साधा माणूस, पण आपल्याला माहिती पाहिजे कुठे कुठे काय आहे आणि
त्या प्रत्येकाचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे आणि प्रत्येकाच्या जवळ असं काहीच नसतं की सगळं काही आहे. आता जसं तुम्ही राजाराम पाटलांचा उल्लेख केला, खूप अभ्यासू व्यक्ती आहे. पण असं असतं की आपण जेव्हा एकत्र येऊ तेव्हाच त्याला शक्य आहे ना. एकटा माणूस असेल आणि मग आपलं काही असे असतात की आपण किती केलं की नाही सहन करू शकतो की त्यांचे मुद्दे खरे असले तरी पण आपल्याला काय होतं की नाही ह्यांनी अशा पद्धतीने मांडत. अरे पण जो माणूस पुढे गेलाय, तिने अभ्यास केलाय, तर आपल्याजवळ काय जर अधिक असेल तर आपण त्यांना पुरवायचं. कोणी असू दे, XYZ. त्यांना पुरवायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी काय काय लोकांना असं वाटतं की अरे महासंघ आहे ना, मग सगळी जबाबदारी त्यांची. अरे पण तुम्ही पोचलात का? तुमच्याकडे काय होतं? तुमच्या अडचणी असतील किंवा तुमच्याकडे जे काही आहे अधिक माहिती, ती मी पुरवलीत का? ते आपण आधी पुरवायला पाहिजे. तर सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे. प्रत्येक आता जर आपण नुसता सायन कोळीवाड्याचाच विषय घेतला, तर तिथे हे अचानक उद्भवलेलं नाहीये. आज आपलं म्हणतो ना, पाणी आलं नाकापर्यंत तेव्हा आपण ओरडतोय. पण त्याच्या अगोदर काय काय झालं? त्यांचं संपूर्ण आपल्यापेक्षा जास्त त्यांनी भोगलं असणार, त्यांना माहिती असणार. त्यांना कधी असे आले असेल की म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांच्यापर्यंत ह्या जाणीव नक्की त्यांना झालं असेल की आपल्याला ह्याच्यापुढे काहीतरी सामना करायचा आहे. पण तेव्हा तुम्ही गप्प का होता? तेव्हा जेव्हा झालं तेव्हा आपल्यापर्यंत पोचायला पाहिजे होतं. म्हणजे ठीक आहे नाही त्यांनी हे केलं, पण सावध तरी राहायला पाहिजे होतं. आणि मग अचानक आता आपण म्हणतो ठीक आहे तिथे जायलाच पाहिजे, शेवटच्या घटकेला जायलाच पाहिजे. पण त्यापर्यंत वेळ किती झालेला असतो. आणि मला तर एवढंच वाटतं की कुठलाही पक्ष असेल किंवा हे जे प्रशासन असेल तर ते तुम्हाला उघडपणे कधीच काय सांगणार नाही, अचानकच करणार कारवाई. कारण त्यांचे हात बांधलेच असणार. त्यांना आदेश हा शासनाचा असतो, ते त्यांचे बांधील आहेत, ते त्यांचे 100% बांधील आहेत. ते आपल्या ऐकणार नाहीत, ते त्यांचे ऐकतील. मग तो कुठल्याही पक्षाचं सरकार असू दे आणि सरकारची धोरणं काय असणार, त्या जे सामील व्यक्ती असतील, जे काही नेते असतील, ते त्यांच्या आधी 100% बघतात. आपण जर आता हिस्ट्री संपूर्ण बघितलं जे चाललंय वातावरण, तर प्रत्येक नेते मंडळी बघ कुठलाही असेल तो त्यांचा विचार आधी करतो. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्या समाजातील अजून तेवढी, कारण काही समाज असे आहेत की ते एखाद्या ठराविक पार्टीलाच सपोर्ट करतात आणि मग त्यांचं होतं की तो जो विभाग आहे त्यांची जबाबदारी त्यांच्यावरती असते, ती जे पक्ष असेल किंवा जे नेते असतील. पण आपण विभागलोय, आपण संपूर्ण विभागलोय आणि त्याच्यामुळं आपण असं हक्काने बांधू शकत नाही तू माझं काय काम केलं. जसं इतर ठिकाणी होतं ते त्यांनी समजून घेतात की जे आपण जर चुकलो तर चुकलो, केलं तर केलं. मी महाराष्ट्रामध्ये निदान गावोगावी प्रत्येक म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर, मिरज सगळीकडे फिरलोय आणि त्यांचे जे नेते आहेत तर त्यांनी तिथे खूप डेव्हलपमेंट केले, कारण त्यांच्यावरती तिथल्या माणसाने विश्वास ठेवलाय. आपण काय करतो, प्रत्येक गावातला मग झालं, एका गावातले जर 10 लोक आहेत की आपल्या समाजातील, आपण सपोर्ट कुणाला करणार असं. आणि नंतर तो त्याच्या हिंमतीवरती निवडून आलाय. साहेबांनी मगाशी सांगितलं, बरोबर सांगितलं, की तो त्याच्या हिमतीवरती निवडून आलाय. तर तुम्ही कुठच्या म्हणजे याच्याने सांगणार की नाही आता तू समाजासाठीच कर. अरे जर सगळ्या समाजाने एक गठ्ठा त्यांना मतं दिली असती तर नक्कीच आपण भांडलो असतो, आपला हक्क आहे. पण जर आता आपण फक्त 20% असू कुठेतरी, हे शहरीकरण होतंय, एका बिल्डिंग मध्ये सगळे मजले मध्ये बाहेरून आलेली माणसं आणि आपण एका मजल्यावरती, आपली किती पॉवर आहे मतदानामध्ये. त्याच्यामुळं त्यांनाही तो विचार करावा लागतो
आणि सगळीकडे प्रत्येक गावोगावी तीच झाले दशा. आता काही ठिकाणी असे की अजून शहरीकरण तेवढं झालं नाही, त्याच्यामुळं थोडंफार आहे आपलं वर्चस्व आहे. पण हळूहळू आता जे आपली संख्या आहे, आता बघितलं कल्याण डोंबिवलीमध्ये खूप नगरसेवक वगैरे आपलेच आहेत. पण मुंबईचा जर आपण विचार केला, मुंबईला किती आगरी कोळी आहेत म्हणजे नगरसेवक वगैरे खूपच आहेत. असं तर हा पुढचा विचारही सुद्धा आपण करायला पाहिजे. आणि मला वाटतं आता मगाशी म्हणजे चौधरी साहेब आपण याच्यावर तुमची थोडं बद्दल तुमच्यात आम्ही बोललो की एक आपल्या समाजाला असा अध्यक्ष मिळाला आहे. जर अनेक संघटना आहेत आपले आणि त्या अनेक संघटनांचा एक महासंघ आहे आणि त्याचे अध्यक्ष म्हणजे आपले भारद्वाज चौधरी साहेब जे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत. तर मग ह्यांचा जर आपण उपयोग नाही करून घेतला तर त्या पदाला अर्थच नाही असं. तर हा, बोला. सर नमस्कार. भारद्वाज सर, तुम्ही जर सांगितलं ते खूप चांगलं वाटलं आम्हाला ऐकायला की सीमांकन आपल्याकडचं गावठाणाचं होतंय. पण ते कधीपासून सुरू होते याची थोडी कल्पना मिळाली तर बरं झालं असतं आपल्याला. मी गावठाण आणि कोळीवाड्याचे सीमांकन सीमांकन केंद्र शासनाने स्वामित्व योजनेअंतर्गत संपूर्ण भारतामधील माझ्या माहितीप्रमाणे 64,00,000 खेड्यांचं पहिलं प्रपोजल सँक्शन होऊन आमच्या कल्याण तालुक्यामध्ये आणि भिवंडी तालुक्यामध्ये ते ऑलरेडी सुरू झालंय. मोजणी करण्याचं काम ड्रोनद्वारे ती मोजणी होतीये. मुंबईच्या गावठाण आणि कोळीवाड्यांच्या संदर्भात प्रायोगिक तत्वावर मी जबाबदारीने ही गोष्ट सांगतो कारण की त्या संदर्भात मी काम करतोय. प्रायोगिक तत्वावर मीरा भाईंदर नगरपालिकेमध्ये ही मोजणी करण्याची म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असल्यामुळे त्याचा अधिकार महापालिकेला असल्यामुळे ती केंद्र शासनाने तसं पत्र पाठवलंय. जर मीरा भाईंदर महापालिकेने त्यास NOC दिली तर मीरा भाईंदरचं सर्वेक्षण झालंय बरोबर इमिजिएटली बाकी महाराष्ट्रातल्या इतर महापालिकांमध्ये सुद्धा सर्वेक्षण होऊ शकेल. आता ह्या सगळ्यामध्ये अडचणीचा भाग येतो केंद्र सरकार वेगळ्या विचारधारेवर चालणारं आहे, राज्य सरकार वेगळ्या विचारधारेवर चालणारं आहे, स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका हे वेगवेगळ्या विचारधारांवर चालणारे आहेत. यांच्या राजकीय इच्छाशक्तींवर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. पण चांगल्याला चांगलं बोललं पाहिजे कारण ती जर योजना संपूर्ण देशातील खेड्यांमधील गावठाणांचे मोजमाप त्याच्यात होणार आहेत, त्याचबरोबर आपल्या मुंबईतील गावठाण आणि कोळीवाड्यांचे जर मोजमाप त्याच्यामध्ये होऊ शकली तर आपला प्रश्न निकाली निघू शकेल. त्यासाठी आता हे राजकारण किती पर्यंत ह्या विषय खेचत नेतील राजकारणी याला काही सीमा नाही. पण म्हणजे खात्रीला एक माझी माहिती आहे की मीरा भाईंदर नगरपालिकेने जर तो प्रपोजल NOC दिली तर तिथं प्रायोगिक तत्वावर ते लवकरच अंमलबजावणी करून त्याच्या रिझल्टवर मुंबईमध्ये आणि इतर महापालिकांमध्ये ते लावलं जाईल. मग यासाठी काय प्रोसिजर करावं लागेल का आपल्याला गावासाठी अधिक आपल्याला करायचं आहे म्हणून सीमांकन करायसाठी त्याचे ऍप्लिकेशन द्यावे लागतील का सुरुवातीला? तुम्ही आम्हाला ओळखत असाल, कोळशेतवरून मी आहे. आनंद डाकी वगैरे आम्ही आमचा ग्रुप आहे, आम्ही तुमच्याशी बऱ्याच वेळा भेटलो. तुम्ही कोळशेतला बराच वेळा होऊन दिला सर. बरं, मी तुम्हाला याच्या संदर्भात एवढंच सांगेन की ही योजना केंद्र शासनाची आहे. केंद्रीय पंचायत राज मंत्री यांना आपण निवेदन देऊन या संदर्भात मागणी करू शकतो. किंबहुना त्या मागणीच्या आधारे ते आपली इच्छा म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे आपली जी मागणी आहे की महापालिका क्षेत्रामध्ये सुद्धा आपण ते करावं, हे केंद्रीय पंचायत राज मंत्र्यांकडे ते प्रपोजल पुटअप करू शकतात. कारण काही असलं तरी प्रोसिजरल वर्क प्रमाणे महापालिका क्षेत्रांमध्ये ते करायचं नाही हे धोरण आहे. पण महापालिका क्षेत्रांमध्ये जर अंमलबजावणी झाली त्या स्वामित्व योजनेची तर आपले सगळ्यांचे प्रश्न निकाली निघतील. आणि आपलं डेलिगेशन बघा, एक सांगतो, कोण कुठल्या पक्षाचा आहे हा विषय नंतरचा. आपला प्रश्न जो सॉल्व्ह करून देईल तो आपला, आणि ज्याच्याकडे काम आहे त्याच्याकडे आपल्याला जावंच लागणार आहे, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. मी स्वतः जितेंद्र आव्हाड साहेबांकडेही जातो, मी स्वतः एकनाथ शिंदेकडे जायचो, आता जात नाही. त्याचं कारण केवळ समाज आहे. आपल्या समाजाची कामं बऱ्यापैकी तिथून थांबवली जातात. मी स्वतः म्हणजे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे जातो,
भाजपच्या मंत्र्यांकडे जातो आणि मी वैयक्तिकरित्या सैनिक होतो, शिवसैनिक. मागच्या सप्टेंबरमध्ये मी भाजपामध्ये पक्षप्रवेश करून केवळ कार्यकर्ता म्हणून आहे. बाकी माझा पक्ष आणि माझी पक्षीय विचारधारा माझ्या समाजाच्या कामामध्ये कधीही आडवी येत नाही. माझा जर पक्ष माझ्या सामाजिक कामामध्ये आडवा आला तर त्या दिवसापासून मी त्या पक्षामध्ये राहणार नाही, हे माझं ब्रीदवाक्य आहे आणि माझे सगळे साथीदार यांना ते माहिती आहे. त्यामुळे आम्ही कार्यकारिणीमध्ये जी काही मंडळी आहेत महासंघाचे त्यांना याबद्दल स्पष्ट माझी माहिती आहे. पण विषय तोच होतो, आपली कामं असल्यावर आपल्याला त्या लोकांकडे जावं लागणारच आहे ना. त्यावेळेला पक्षाची अलर्जी ठेवून काय करणार आहोत? ह्या गोष्टीचा पण आपण विचार. महानगरपालिका बेनिफिट काय देते सर? आपली घरं गावठाणातली घरं जी आहेत जवळजवळ असतात, आज जायला रस्ता नसतो. त्याच्यामुळे त्यांनी क्लस्टरचा विषय आणला होता. जर आपण हे सीमांकन लवकर प्रेशराईज करून जर लवकर करून घेतलं तर तो वाद आपला कमी होऊन जाईल आणि आपल्या जो गावकऱ्यांचा आहे तो सगळ्यांचा गावठाणाचा सगळा विषय कमी होऊन जाईल. म्हणून तुम्हाला विचारलं जाईल प्रोसेसर काय असेल लवकर करूया आपण, कारण की हा विषय पुन्हा पेटणार आहे आता. महासंघाच्या तर्फे अधिकृत पत्रव्यवहार आपण केलेला आहे, पण तरी सुद्धा वैयक्तिक त्या त्या गावांमधून त्या त्या गावठाणांमधून जर एक सामूहिक पत्र आपण निवेदन बनवलं केंद्रीय मंत्रालयाला की बाबा आपली जी स्वामित्व योजना आहे त्या स्वामित्व योजना केवळ तुम्ही खेडेगावांसाठी आणलीत, ती महापालिका क्षेत्रामध्ये सुद्धा लागू करावी जेणेकरून आमचा फायदा होईल. तर अशा प्रकारची पत्र जर आपण बऱ्यापैकी केंद्रीय मंत्रालयाला पाठवली तर निश्चितच त्याचा पाठपुरावा आपण सगळे मिळून करूया. मी जबाबदारी घेतो, मी असंही बऱ्याचशा गोष्टीचा पाठपुरावा करत असतो. म्हणून सांगतो की आपण मुळात आपले प्रश्न जे आता बंधू तुम्ही किशोर बंधू बोलताय ना, हे प्रश्न ह्या लेवलने जर आपण काम केलं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जी आज मुंबईची अवस्था झाली, जी ठाण्यातल्या माझ्या गावठाणांची आणि कोळीवाड्यांची झाली, भविष्यातील जर ही स्वामित्व योजना सक्सेसफुली इम्प्लिमेंट झाली ना तर महाराष्ट्रातल्या की नाही देशातल्या कुठल्याच खेड्यामधल्या माझ्या भूमिपुत्राची अशी अवस्था होणार नाही. ज्या वेळेला माझ्या जागेचा मालक मी असेल त्यावेळेला निश्चितच माझ्या जागेला झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू होणार नाही किंवा क्लस्टर लागू होणार नाही. आणि लागू करायची असेल तर आता 100% माझी सहमती शिवाय ते होऊ शकणार नाही. आज आमच्या हातात मालकी हक्कच नसल्यामुळे आमचे निर्णय परस्पर मंत्रालयात घेतले जातात किंवा महापालिकेत घेतले जातात. तर त्यामुळे मला असं वाटतं की ती फार मोठी योजना आहे आणि ती योजना आपण आपल्या महापालिका क्षेत्रांमध्ये असणाऱ्या गावठाणांमध्ये आणि कोळेवाड्यांमध्ये लवकरात लवकर लागू करावी याचा पाठपुरावा करायला हवा. त्याचं पत्रव्यवहार मी स्वतः करतोय महासंघातर्फे, पण तरी सुद्धा आपली इच्छा असेल तर आपणही एक पत्र तयार करावं. स्थानिक विविध संघटना असतात, प्रत्येक गावागावामध्ये 10-10 संघटना असतात. काय हरकत आहे 10 संघटनांनी 10 वेळेला 10 क्रिकेटच्याच मॅची भरवल्या पाहिजेत का? सामाजिक कामांसाठी पण पत्रव्यवहार करू शकतो ना आपण करूयात. कुठेतरी आपल्याला दबाव गट तयार करावा लागेल जेणेकरून एवढ्या लोकांची मागणी आहे तर त्याचा नक्की विचार केला जाईल. सर आपण ह्या जो तुम्ही म्हणालात जो आपण अर्ज करणार आहोत त्याचा जर का तुम्ही फॉर्मॅट दिला तर आपण संघटनांशी कोऑर्डिनेट करून त्यांना सांगू शकतो, त्यांना म्हणजे प्रेरित करू शकतो हे करण्यासाठी. तर तुमच्याकडून जर का ती मदत मिळाली बाकी कामं आम्ही करून घेऊ, म्हणजे संघटनांशी बोलायचं आणि त्यांना प्रेरित करायचं की ते अर्ज पाठवून द्या म्हणून. तुम्ही फक्त डायरेक्शनला काय करायचं आहे आम्ही मदत करू तुम्हाला त्याच्यामध्ये. प्रोफार्मा तयार करतो आणि एक 2-3 दिवसांमध्ये मी ग्रुपवर अपलोड करतो. याच्यातली बरीचशी मंडळी माझ्या वैयक्तिक संपर्कात आहेत. आपल्याला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जर माझ्या व्यस्ततेमध्ये जर थोडासा उशीर लागत असेल तर मला कृपया आठवण करून द्या काका, आपण ते करूयात. नक्की. आणि आपण बघत असं अजून सुद्धा मी माझ्या ऑफिसमध्येच आहे, अजून काही व्हिजिटर्स बाहेर बसलेले तर त्यामुळे थोडासा व्यस्त शेड्यूल असतो, पण हरकत नाही. समाजासाठी मी ऑलवेज अवेलेबल आहे, मी ते करेन, मी ती जबाबदारी घेतो. ग्रेट ग्रेट. आणि आपण आपला जो अप्रोच आहे ह्याच्या पुढे असाच ठेवूया की आपण प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचे आणि त्याच्यावरचे सोल्युशन आयडेंटिफाय करायचे. काय होतं आहे त्याच्यात रडण्यात काही अर्थ नाही, त्याच्याने काही बदलणार नाही आहे. प्रॉब्लेम शोधा आणि त्याच्यावरचे सोल्युशन शोधा आणि एक्झिक्यूट करा. ह्या 3 गोष्टी आपल्याला करायच्या त्याच्या पुढे. सर तुमचं मार्गदर्शन असू त्याच्यासाठी. निश्चित. हा कल्पेश. अजून एक की कोणाला जो करतोय ते सरांनी पण सांगितलं, भारद्वाज सरांनी आणि काकांनी पण सांगितली, कोणाला नावं ठेवायची बंद करा. जो करत नाही त्याने स्वतःपासून सुरुवात करा. मी करतोय, दुसरा करेल नाही करेल नंतरची गोष्ट, पण मी माझ्यापासून सुरुवात करणार हे ध्येय ठेवायचं प्रत्येकाने.
आणि एक सांगतो की गावठाणचं मोजणी आमच्याकडे झाली आता ग्रामपंचायत मध्ये सांगोड्याला. तिकडे मी गेलो, त्यांनी पूर्ण ड्रोननी मोजणी केली. मी तिथल्या अधिकाऱ्याला भेटलो, तर त्यांनी सांगितलं की आम्ही परत येणार आहे आणि प्रत्येकाची नावं घेणार आहे. मग आता ते आता चालू आहे, मी त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. प्रत्येकाची प्रॉपर नावं घरांसहित आणि प्रॉपर्टी सहित होणार आहेत आता. बरोबर. तर त्याबद्दल मला माहिती मिळाली तर नक्कीच मी इथे शेअर करेल. ती जी तुमच्याकडे मोजणी ड्रोनद्वारे झाली आहे ना, ती स्वामित्व योजनेद्वारे होत आहे. आणि हो. तेच मी तुम्हाला परत रिपीट करेन की जी कंडिशन मुंबई ठाण्याची झाली ती भविष्यात भारतातल्या कुठल्याच खेड्याची होणार नाही. कारण आमच्याकडे स्वामित्वच नाही. पिढ्यानपिढ्या ज्या घरामध्ये राहतो त्याची जागा आमची नाही. त्यामुळे आज मुंबईमध्ये हे सगळं होतंय, ठाण्यामध्येही होतंय. आज याच्या पुढे ते होणार नाही. फार चांगली स्कीम आहे, फार चांगली योजना आहे आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा आपण करतोय. त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील त्या संदर्भातही पाठपुरावा करतोय. मी वैयक्तिकरित्या पंचायत राज मंत्र्यांच्या, जे राज्यमंत्री आहेत कपिल पाटील साहेब, त्यांच्या वैयक्तिक संपर्कामध्येही असतो आणि सामाजिक विषयासंदर्भात बऱ्यापैकी ब्रीफिंगही देत असतो. पण सगळ्यांकडून सगळ्याच अपेक्षा करून चालणार नाही, हे सुद्धा वास्तव आपल्याला स्वीकारलं पाहिजे. दिनेशजी म्यूट आहात तुम्ही. मग आता आपण जे डिस्कशन केलं त्याप्रमाणे पुढची स्टेप ही असेल की सर तुम्ही प्रोफार्मा बनवून द्याल, जो आपण सगळ्या संघटनांकडे घेऊन, जो आपल्या ओळखीमध्ये जितक्या काही संघटना आहेत, जी कोणी लोक आहेत त्यांच्या मार्फत, आणि त्यांच्या मार्फत हे आपण पाठवण्यासाठी त्यांना उद्युक्त करू. जितक्या जास्त प्रमाणावर होईल तेवढं आपण ते करू. नक्की. आता ह्याच्यात फक्त आपल्याला सगळ्यांची मदत पाहिजे. आता आपण फक्त 6 जणच आहोत तिकडे. आपल्या ग्रुपमध्ये 200 लोक आहेत. त्या ह्या 200 लोकांनी सहभागी व्हायला पाहिजे. आणि त्या व्यतिरिक्तही आपल्या संपर्कात जे कोणी आपल्या समाजातील लोक आहे त्यांनी याच्यात सहभागी व्हायला पाहिजे. आणि ते आपलं काम आहे, त्यांना उद्युक्त करणं आणि सहभागी करून घेणं. ठीक आहे. अजून कोणाला काही म्हणायचं आहे? एखादा विषय? तर आपण जेव्हा क्लस्टरचा विषय झाला होता भारतवर्षात, तेव्हा तुम्ही महासभा घेतल्या होत्या. तशीच एखादी महासभा जर आपण आयोजित केली कुठे, किंवा एखादी मिटिंग घेतली, किंवा कोळीवाड्यामध्ये कुठे एखादी मिटिंग घेतली, सर्वांशी आपण एखादं संभाषण केलं, तर जेव्हा सगळे एकत्र तेव्हा विचार विनिमय वेगळा असतो आणि मग फोनवरती बोलता हा विचार वेगळा असतो. प्रत्यक्षात आपले विषय वेगळे असतात. तेव्हा विषय मांडताना ते आपण एकदम सविस्तर मांडतो. तर तशी एखादी मिटिंग तुम्ही घेतली तर फार बरं होईल. किशोर, त्यासाठी प्रॉब्लेम असा झाला की मध्यंतरी 2 वर्ष संपूर्ण जगच घरी बसलंय. कोविडमुळे संपर्कामध्ये सगळे नाही आहोत. आणि मधल्या काळामध्ये बघा, वेळ जी असते ना, ती वेळ एकदा निघून गेली ना, त्याच्यामध्ये बरेच स्थित्यांतर होत असतात, भरपूर बदल होत असतात. आता क्लस्टरच्या वेळेला जो वातावरण आपण ठाण्यामध्ये तयार केला, सागरच्या टीमने किंवा संपूर्ण ठाणेकर म्हणून तुम्ही सगळ्यांनी जी काही मेहनत घेतली, आजही ठाण्यामध्ये क्लस्टर लावण्याची हिंमत होत नाहीये. चर्चा चालू आहे, पण आजही आपल्या गावठण आणि कोळीवाड्यांमध्ये ती क्लस्टर योजना म्हणजे निश्चितपणे ते लावतील हे खात्रीशीर कोणी नाही सांगू शकत. त्याचा तेवढा विरोध आपण दर्शवला होता आणि त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. खास मी सांगेन, सागर सारखा म्हणजे दिवस रात्र त्या माणसाने पूर्ण आपण ठाण्यामध्ये पिंजून काढलं. प्रत्येक गावठाणांमध्ये आपण सभा घेतल्या. आज तसं वातावरण निर्मिती करण्यासाठी निश्चित गरज असेल तरी सुद्धा खूप स्थित्यांतर झालेली आहेत, हे लक्षात घ्या. आणि तो फोर्स पुन्हा तयार करण्यासाठी क्लस्टरच्या वेळेला जी मेहनत झाली ती केवळ क्लस्टरच्या वेळी झाली नव्हती, तर त्याच्या अगोदरपासून सामाजिक संघटनांची एक बांधणी झाली होती, प्लॅटफॉर्म तयार झालेला. त्याच्यातून हे पुढे आलं. आता परत सगळं नव्याने सुरू करावं लागेल आणि ते परत नव्याने सुरू केल्यानंतर आपण त्या निर्णयापर्यंत पण पोहोचू शकू. पण त्यासाठी मधल्या काळामध्ये जी काही स्थित्यांतर झालेली आहेत, त्या स्थित्यांतरामध्ये प्रॉब्लेम काय होतो किशोर माहितीये, मी ज्या वेळेला, म्हणजे माफ करा, मी वैयक्तिक कोणाबद्दलही बोलत नाही, कोणी असं गैरसमज करू नये की मी एखाद्या XYZ व्यक्तीबद्दल बोलतो. ज्या वेळेला मी सामाजिक काम करतो आणि त्याद्वारे स्वतः प्रसिद्ध होतो आणि त्यामुळे माझ्या समाज बांधवांच्या अपेक्षा माझ्याकडून अवास्तव वाढतात आणि भविष्यामध्ये माझ्या हातातून काहीतरी माझ्या वैयक्तिक लाईफमध्ये किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये काही चूक घडते. मी माझं उदाहरण एवढ्यासाठी देतो की मला दुसऱ्या कोणाचं नाव नाही घ्यायचं.
आणि त्या चूक घडल्यानंतर मी ज्या वाढवलेल्या अपेक्षा असतात समाज बांधवांच्या, तिथं कुठेतरी समाज बांधवांच्या माझ्या म्हणजे त्यांच्या मनामधील माझ्या इमेजला असलेली ठेच पोचते आणि मग त्यामुळे चळवळीला फार मोठा फटका बसतो. कारण मग काय बोललं जातं, किशोर ना, किशोर ते पण असं थोडे दिवस करेल आणि नंतर काहीतरी समजेल. हे वास्तव आहे. किशोरजी तुम्ही समजू शकाल. 100% सर, 100% सर. मलाही असं म्हणतात, मला गावात सोडलेला कोंबडं म्हणतात. कारण मी गावासाठी इतका धावपळ करत असतो ना, मला गावात सोडलेलं कोंबडं म्हणतात. मी गावाचं कुठलंही कार्य असतं ते मी पहिला धावायचो. पण आता कंडिशन माझी बॅड अशी आहे, माझी आई पॅरालाइज आहे, त्याच्यामुळे मला जाता येत नाही, कुठेही कार्यकाम करता येत नाही. तर याच्या आधी मला गावात सोडलेला कोंबडा म्हणजे गावातलं कुठलंही कार्यकाम असू दे, कुठलंही शेतीचं काम असू दे, लोकांचं काम असू दे, सर्टिफिकेट बनवायचे कोणाचे काय असं मी धावायचो. पण लोक एवढी खेचायची लोक ना, तुम्ही म्हणाल ते खरं असं, जो करतो त्यालाच लोक खेचतात. नाही आणि काय होतं, एखादी चुकी एखाद्या हातून घडली ना, की त्यामुळे नवीन कोणी होतकरू तयार होत असेल ना, त्याच्याकडे पण शंकेने बघितलं जातं. नाही हा ना, हा पण तसंच करेल, त्याने केलं तसं. अरे बाबांनो, कोणाला काम करायची संधी तर द्या, करू द्या ना. त्यांनी केलं तसं केलंच पाहिजे आणि ज्यांनी केलं असं तुम्ही म्हणता, त्याने खरंच तसं केलंय काय? त्याची वस्तुस्थिती काय? त्याच्यामध्ये काय गांभीर्याने तुम्ही म्हणजे तुम्हाला नक्की विषय किती माहिती आहे? म्हणजे ह्यामुळे प्रॉब्लेम हा होतो, की सामाजिक काम करताना ग्रासरूट लेव्हलला काम करायला खूप अडचणीचं होतं आणि तुम्ही लोकांना नाही कन्व्हिन्स करू शकत. एकदा तुमचा विश्वास उडाला ना, की मग नाही लोक कन्व्हिन्स होत आणि मग त्यांच्या डोक्यात एकच असतं, आजपर्यंत राजकारण्यांची इमेज जशी असते, मग हा पण राजकारणी. हे सगळं मी खूप 22 वर्षापासून अनुभवतोय. फक्त एक शपथ घ्या, समाज म्हणून मला जे करायचंय ते मी करत राहणार. कोणी मला चुकीचं बोललं तरी, कोणी मला बरोबर बोललं तरी, ज्या दिवशी आरशामध्ये बघायला मला माझी स्वतःची लाज वाटेल, त्या दिवशी मी हे सगळं थांबवेल. तोपर्यंत कोणी काहीही बोलू, हे स्वतः मनातून ठरवावं लागेल. मला वाटतं खूप जास्ती बोललो मी आज. बरोबर म्हणालात तुम्ही. योग्य म्हणालात सर, जे म्हणाल तुम्ही योग्य म्हणालात. मनामध्ये लागलं इथं रुतलं ते आणि खरं बोललात. माझा भाऊ सख्खा, माझा भाऊ नगरसेवक आहे, तुम्हाला माहिती मधुकर पावशे, मी शिवसेना. त्याच्या आधी संजय दादा राष्ट्रवादी. मी कोणाशी कधीच वाईट झालो नाही सर. मी कोणाशी कधीच वाईट झालो नाही. मी जेव्हा आपलं क्लस्टरचं आलं तेव्हा त्यांच्या विरोधात होतो, मधु पावशेच्या. कारण ते शिवसेना क्लस्टर आणला, शिवसेनेवरून तिकडनं आणला, सत्तेतून आणला म्हणून आम्ही काँग्रेसकडे गेलो. तुम्ही म्हणाल तसंच, जिथून आपलं काम होतं ते झालं पाहिजे, समाज बांधवाचं काम झालं पाहिजे, आपल्या लोकांचं काम झालं पाहिजे. आम्ही या हेतूनच फिरत होतो सगळं. पण आता लोकांचं आता असं झालंय का तू ह्या पक्षाशीच काम करतो, तू ह्याच्याशी निगडीत आहे, तू भावाशी वैर करतो, याला त्रास देतो, त्याला त्रास देतो. सगळ्यांनी मला तर जखडून ठेवलं मला ते आता. आनंदाचा पण तसंच अडकलाय पूर्ण आता तो. ठीक आहे, आपण सगळ्यांनी आपल्या ह्या मीटिंगसाठी जो वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आपण 1.5 तासभर आपण चर्चा करतोय, आपण खूप वेळ दिला. आपल्याला आपली पर्सनल कामं सुद्धा असतील, फॅमिलीला वेळ द्यायचा असेल. आपण असेच ह्यापुढे भेटू आणि पुढे काय करायचं आहे, कुठले प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे यावर डिस्कस करत राहू आणि ते इम्प्लिमेंटही करू. ठीक आहे, तडीसही न्यायचं आपल्याला, नुसतं बोलत नाही सर्वात बसायचं. महत्वाचा मुद्दा साहेब आता प्रॉपर्टी कार्ड बनवायचा, आपण मागे लागूया. लोकांचे Yes. प्रॉपर्टी कार्ड कसे बनवतात त्याच्या मागे लागूया, आपण लोकांना ते करून देऊया, जेणेकरून लोक ते प्रॉपर्टीचे तिथले जागेचे मालक होतील. असं तुमच्याकडून आशा असतील याच्यासाठी आमच्या, म्हणजे तुम्ही मार्गदर्शन नीटपणे करावं. एक्झिक्युशनचं काम आम्ही नाही, मी नाही सर, भारद्वाज सर मोठे आहेत माझ्यापेक्षा, खूप भारद्वाज मोठे आहेत. सरांनाच बोलतोय, भारद्वाज सरांनाच बोलतो आहे की त्यांनी ह्या कामात मार्गदर्शन करावं आणि एक्झिक्युशनचं काम आपण करू. तर प्लीज एक रिक्वेस्ट सगळ्यांना, मी मोठा नाहीये, मी तुमचा बांधव आहे, मी तुमचा भाऊ आहे. ज्या दिवशी माझ्या मनात मोठेपणा येईल त्या दिवशी मी तुमच्या समाजाचं एवढं बोलतो. आज मी माझंच बोलतोय. ज्या दिवशी मोठेपणा तुम्ही असा अहो मोठेपणा देऊन आम्ही लोकांना बिघडवतो, कशाला बिघडवता? मला बिघडवू नका. मी तुमचा भाऊ आहे. प्लीज. धन्यवाद. दिनेशजी, आपण संपर्कात राहूया सगळे. हो नक्की. ठीक आहे, आणि रजा घेऊया. मी रजा घेतो. थँक्यू फॉर युअर टाइम. थँक्यू फॉर एव्हरीवन्स टाइम. जय श्रीराम. बाय. जय दिनेश सर, तुम्ही खूप चांगला उपक्रम घेतलात. हो, बरं वाटलं, धन्यवाद. खूप दिवसांनी आपण एकत्र आलो आणि यायलाच पाहिजे होतं. मंगेश भाऊ काय बोलत नाही, गेले निघून.
ठीक आहे, काही हरकत नाही. प्रत्येकाची काम पाटील साहेब तुम्ही बोला. पाटील साहेब सुरुवात तुम्ही केली, शेवट तुम्हीच करा. नाही चांगलं आहे, सूचना द्या. सुरुवात आहे. सूचना आणि द्या मला ऐकू येते? ऐकू येते सर. हो हो. तर ही जी सुरुवात आहे ते पण चांगली आहे आणि मला वाटतं पुढच्या वेळेला जास्त पार्टिसिपेट व्हायला पाहिजे आपले. हो नक्की. जास्तीत जास्त लोक पार्टिसिपेट झाले पाहिजे. हो, कारण आपण इन्व्हाइट जेव्हा करतो आता भारद्वाज चौधरी साहेब, तेव्हा त्यांनी ऑफिस मधूनच बोलत होते ते. आणि जेव्हा एवढ्या मोठ्या माणसांना बोलवतो तर अशा माणसांना तर बरं वाटतं की आपले ऐकतात. तर 2-4 माणसांसाठी पण आपण मनातून हे आधी काढायला पाहिजे की नाही या मीटिंग मध्ये फक्त 4-7 माणसं येतील. जरी 2 माणसं असेल तरी पण मला वाटतं आपण अटेंड करायचे पहिला आपले हे मनातून पाहिजे, इच्छा पाहिजे. निदान ऐकायचं तरी प्रत्येकाने बोलायला तर मला तर ऐकायला आवडतं. असं ऐकायचं तर आपल्याला कळतं समाजाचं मन काय असं. कारण आपण स्वतःबद्दल माहितीच असतं आपले काय विचार आहेत, पण आपले विचार कधी होतात हा ऐकणे. आपण आधी ऐकायला पाहिजे, शिकायला पाहिजे, पाहायला शिकायला पाहिजे. आणि इथंच आपण म्हणजे तेव्हाच आपल्याला कळेल ना. आता सायन्सचं जे झालं ते जेव्हा आपण पाहिलं किंवा आता तुम्ही त्याचे रेकॉर्डिंग होते ते ऐकलं तेव्हा कळलं की ह्याच्यात काय कुठे आपण चुकतोय आणि आपला मार्ग आपण काय निवडायला पाहिजे. त्याच्यामुळे हे आता तुम्ही झूम मीटिंग ठेवली खूप छान, खूप छान. आपण सगळं आता पुढे नेऊया. नक्कीच नक्कीच. चला आता तुमची रजा घेतो, आपण पुन्हा भेटू. शुभरात्री. जय श्रीराम. शुभरात्री.